हॅलो. 3-4 दिवसानंतर आज ब्लॉग शूट करते. गौरी गणपती 4 दिवसावर आलेत, त्यामुळे 3-4 दिवस घरातली साफसफाई करण्यात गेले. तुमची गौरी गणपतीची तयारी कुठपर्यंत आली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. सकाळची कामे लवकर आवरून घेतली आणि आरुषला रेडी करून त्याला स्कूलला सोडलं. त्याला स्कूलला सोडून आम्हाला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये. स्वामींच्या मठामध्ये जाऊन मस्त अशी पूजा वगैरे केली आणि थोड्या वेळ तिथेच बसलो. नंतर घरी आल्यावर थोडा आराम केला. संध्याकाळी जायचं होतं आम्हाला गणपती बुक करण्यासाठी. तर आम्ही गणपती पाहण्यासाठी चिंचवड गावामध्ये गेलो होतो. तिथे गेल्यानंतर अगोदर पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, देवासाठी वस्त्र आणि रांगोळी वगैरे अशी खरेदी केली होती. तिथे खूप सुंदर सुंदर देवांची वस्त्रे आणि फूल, हारे, तोरण असं खूप छान छान होतं. नंतर गणपती पाहायला जायचं त्या अगोदर पेटपूजा करून घेतली. त्यांची फेवरेट दाबेली आणि माझ्या फेवरेट पाणीपुरीवर मस्त असा ताव मारला आणि गेलो गणपती पाहायला. 3-4 ठिकाणी गणपती पाहायला गेलो. खूप सुंदर मूर्त्या होत्या, पण अर्ध्यापेक्षा जास्त बुक झालेल्या होत्या आणि आम्हाला हवी तशी मूर्ती कुठेच भेटत नव्हती. तरी अजून 3-4 ठिकाणी पाहिल्या आणि नंतर ठरवलं की अगोदर डेकोरेशनचं सामान घेऊया, म्हणून डेकोरेशन खरेदीसाठी गेलो. तिथेही खूप सुंदर डेकोरेशनसाठी फुलांच्या माळा वगैरे होत्या. त्यातले बऱ्यापैकी सामान घेऊन आम्ही घरी निघालो.